संध्याकाळी चहासोबत काहीतरी क्रिस्पी खायचं आहे. मग चला, हा बटाटा रोल मिस करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. नमस्कार, ज्योतिजी केसरमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली चवीनुसार तिखटनुसार मिरची आणि कांदा पट्टी बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे झाले 4 वस्तू घेतात आपण. कांदा पत्ती, मिरची आणि कोथिंबीर घेतली. हो, आता आपण घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हळद. अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे आणि मिरची टाकल्यामुळे मसाला तुम्हाला लागेल तेवढा घ्या, म्हणजे 1 चमचा छोटा. आणि ह्याच्यामध्ये मी मैदा टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 चमचे मैदा घ्या आणि चवीनुसार मीठ घ्या. घेतलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2 बटाटे घेतले. मी मोठीने घेतले, छोटेच घेतले. 2 बटाटे घेतले. बघा, 2 बटाट्याचं सगळं सारण आहे. हे उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहे. आता चांगलं स्मॅश करायचं आहे. एक दिवस मळून घ्यायचं हाताने. आता बटाटे बघा किती चांगली उकडलेली आहे. तुम्ही सकाळी उकडून ठेवून संध्याकाळी पण असे नाश्ता करू शकतात. झटपट 2 मिनिटात नाश्ता होतो हा क्रिस्पी रोल. आणि पोरांना खूप आवडतात. चहाबरोबर चांगलंच होतं आहे. आता हे बघा, एक जीव केलेले आहे. सगळं सामग्री टाकलेली आहे आणि सारण. त्याच्या मी मैदा काय टाकला, म्हणजे कॉर्नफ्लोअर नव्हतं, मी मैदा टाकलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकू शकता, मैदाही टाकू शकता. मला मैदा होता म्हणून मी मैदा टाकलेला आहे. आणि त्याला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे बघा. कारण चण्याचं पीठ नेहमी टाकतो, पण जरासं थोडंसं हे कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणून मी मैदा टाकतो. आता हा गोळा करून घेतलेला आहे. आता याचे छोटे छोटे बॉल करायचे, लिंबा एवढे करायचे बॉल. बॉल करायचे. सगळे बॉल करून घेतलेले 8-10 कोथिंबीर बॉल ह्याचे. 2 बटाट्याचे, दुसरं 2 मिरची, थोडीशी कांदापट्टी, 2 कांदे. आता हे बघा, मी क्रिस्पी होण्यासाठी ना, कुरकुरीत होण्यासाठी मी 2 बटर घेतले. आपल्या चहा रोल खाताना ते 2 बटर घेतले आणि ते बारीक स्मॅश केलेले. तुम्ही बघितले, हे मी काहीही मिक्सरला लावलेलं नाही आहे. हे झटपट होणारी रेसिपी, हातातली रेसिपी कोणीही करू शकतो. हे बघा, बटर मी बारीक कुरकुरीत करून घेतलेले. त्याच्यामुळे तुम्हाला बटाट्याचे रोल्स बनवून ना, त्याला कुरकुरीतपणा येणार आहे. सगळं मी होममेड केलेलं आहे. नाही मिक्सर वापरलं आहे आणि नाही दुसरं काही वापरलं आहे. फटाफट होणारी ही रेसिपी. हे बघा, आता हे मी सगळं बारीक करून घेणार आहे एकदम चुरा. म्हणजे त्याच्यामध्ये आपला हा रोल आहे ना, बुडवायचा आपल्याला. म्हणजे तो बरोबर ती बटरची चुरा आहे ना, तो बरोबर चिटका जाईल. आणि त्यासाठी मी मैद्याचं पाणी केलेलं आहे. थोडंसं मैदा घेतलं आहे, थोडंसं त्याचं बॅटर करून घेतलं आहे, कारण आपल्याला ते गोळे त्या मैद्यामध्ये बुडवायचं आहे ना, म्हणून हे. आता हे आपली कुरकुरीची पावडर झालेली आहे, म्हणजे बटरचं पावडर झालेली आहे. आता ती मी बाजूला ठेवणार आहे. आता ही झालेलं पूर्ण बघा, ही अशी पावडर करून घ्यायची. आता तेल गरम करून घेतलं आहे. जास्त तेलामध्ये नाही, आपल्याला थोडंच करायचं म्हणून थोडं. तर तेलामध्ये मी हे सगळं गरम केलेलं आहे. पहिला फास्ट करून घेतलेलं आहे. आता मी तो स्लो करते. गॅस मी स्लो केलेला आहे. आता हे तेल तापलेलं आहे. आता मी गोळे जे केवून ठेवलेले आहेत ना, एक 8-9 गोळे झालेले आहेत बघा. आता ते मी घेतले आहेत आणि हे मैद्याचं मी बॅटर केलेलं आहे बघा, जरा जाडसारखं. हे मैद्याच्या बॅटरमध्ये मी त्याला बुडवलं आहे आणि हे बुडवून मी बटरच्या चुरामध्ये ते पूर्ण बुडवून घेणार आहे. आणि हे असे सगळं करून हे तेलामध्ये सोडणार आहे. आता हे तेलामध्ये सोडणार आहे. जरा रात्रीची वेळ, संध्याकाळची वेळ ना, जरा काळोख पडतं आहे बघा. हे बघा, हे मी कढईमध्ये सोडलेलं आहे त्याच्यात. आता हे दुसरा घेतलेलं आहे बघा, तोही तसंच केलेलं आहे. मैद्याच्या ह्याच्यामध्ये बुडवायचं आपल्याला आणि बटरच्या चुरामध्ये, त्या गुळामध्ये गोल गोल करून आपण तो तेलामध्ये सोडायचं आहे. लक्षात ठेवा, स्लो ठेवायचं आणि त्याच्यावर हे आपल्याला करायचं. आणि ही तुम्ही एकदा रेसिपी करून बघा. लहान पोरं मोठी पोरं कोणी असू दे, किंवा संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला खूपच आवडेलच.
आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. काय करायचं संध्याकाळचं, किंवा मुलं कधीतरी मागतच असतात किंवा मोठी माणसंही मागत असतात. म्हाताऱ्या लोकांना मग खाता वेगळं कुरकुरीत आणि मऊ असं वस्तू आहे, न बांधणारी. हे बघा, आता हे मी ते सगळं मैद्याच्या गोळ्यामध्ये घोळून बटरच्या चुरामध्ये घोळून ते मी तेलामध्ये सोडलेलं आहे. हे बघा, प्रत्येक मी तुम्हाला दाखव, जेवढे गोळे केले तेवढे तुम्हाला दाखवते. बघा, हे सगळं त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि तेलामध्ये बघा कसं हे होऊन जातं. आता हे राहिलेले ते पण घेते, ऑलरेडी गुळवले. आता ते गोळीमध्ये करून घेते. जास्त वेळ लागत नाही. चहावर तर सुंदर लागतं, सॉसवर तर अति. माझ्या मुलाला तर हमेशा मम्मा करणार रोल करणार. हे बघा, ते तेलामध्ये टाकलेलं आहे. सॉरी, त्याला काळोख येते. हे बघा, काय किती सुंदर आणि हे क्रिस्पी दिसतात. ते सोनेरी रंग येत चाललेलं आहे. आता ते थोड्याने आलटी पलटी करायची आपल्याला, कारण ऑलरेडी ते बॉईल आहे ना वस्तू, त्याच्यामुळे काय कच्चं राहण्याचा प्रश्न येतच नाही आपल्याला. आता ते तेलामध्ये, जास्त तेलामध्ये पण नाही घेतले, कमी तेलामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, कमी खर्चात कमी वेळात कुरकुरीत रेसिपी. अगदी आपण वडे पाव आणेपर्यंत गार होतो आणि हे घरात आपल्या गरमागरम आपण करू शकतो. 2 बटाट्याच्या वस्तूची बघा, 1-2 जणं खाऊ शकेल नाश्त्याचा आपण स्वाद घेऊ शकतो घरातल्या घरात. हेल्दी आणि टेस्टी. आपणही खुश, मम्मा पण खुश असतात आणि मुलं पण खुश असतात, खाणारेही खुश असतात, आवडीने खातात. आता ह्याला बघा पलटी केलेलं आहे, सोनेरी रंगामध्ये आलेलं आहे. बघा, खूप छान आलेलं आहे, सुंदर दिसतात आहे ना. तुम्ही करा ना, आणि करून झालं मलाही सांगा की मी केले आहे म्हणून. तुम्हाला आवडले आहे तर कमेंट आणि लाईक जरूर करा. हे बघा, आणि शेअरही करा. आहे सुंदर दिसतात आहे. एका ह्याच्यामध्ये एवढे झाले, मला तर 9 गोल झालेले बघा 2 बटाटेमध्ये. शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी, जसे तुम्हाला फटाफट होऊ शकेल असं, किंवा पटकन करून द्यायचं असेल तर अशी रेसिपी खूपच छान असते. बटाटा कोणाकडे नाही तर बटाटा सगळ्या घरामध्ये टोपलीमध्ये असतोच. आता हे कुरकुरीतपणा झालेला आहे. तेल कमी वापरल्यामुळे तेल तुम्हाला दिसण्यात येत नाही, पण बघा चांगलं स्लोमध्ये करते ना, नंतर तेवढा वेळ लागणार तुम्हाला. कधी पण गॅस आपण स्लोवर ठेवलं नाही का कुठलंही जेवण सुंदर होतं, अगदी चवीलाही छान लागतं, मेनमध्ये करपत नाही. आणि अशा बॉईल वस्तू असेल तर तेलाचं स्लोच पाहिजे. आता हे मी काढून घेतले ते. आता हे मी माझ्या मुलासाठी टॉमॅटो सॉस बरोबर देणार आहे. तर आता वासानेच म्हणते मम्मा दे चाललेलं आहे. असं तसं नाही बघा, वासाने पोरं किचनमध्ये गोल फिरत बसतील. एवढं छान क्रिस्पी दिसायला पण बघा किती सुंदर वाटतंय. सुंदर झाले आहेत ना. आता हे मी टोमॅटो सॉस घेतले, पडले डिझाईन असंच पडले, पण ठीक आहे असं, कारण भूक लागली आहे मुलाला. मम्मा दे. हे बघा, आता मी त्याला सजावटीसाठी पण हे असं काहीच चालले आहे, पण हे बघा दिसायला किती सुंदर दिसते बघा, रेड, गोल्डन, येलो. हे बघा खायला किती सुंदर. आता मी बोलून नाही दाखवते, पण बघा दिसायला एवढं सुंदर दिसतंय ना. तर खाल्लं ना तर 1 मिनटंही लागणार नाही आहे, आणि करायला एकदम 5 मिनटात काही वेळ लागत नाही. बघा आवडीने पोरं खाईल. रेसिपी बघितली, आवडली असेल तर तुम्ही एकदा करून बघा, आणि कशी झाली हे मला सांगा तुम्ही, आणि तुम्हीही करून बघा. थँक्यू.